जरांगेंच्या औषधोपचारांचा मुद्दा आता हायकोर्टात पोहोचलाय। जरांगे उपचार घेणार की नाही असा सवाल आता कोर्टाने केलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत। त्यांच्याच औषधोपचाराचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलाय। महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावर सुनावणी करताना कोर्टाने जरांगे यांना सरकारकडून उपचार करून घेणार का असा सवाल केलाय। त्यावर जरांगे यांना आज दिवसभरात भूमिका स्पष्ट करायची आहे। तर आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। जरांगे पाटील यांनी 6व्या दिवशी देखील उपचार घ्यायला नकार दिलाय। जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। त्यांना पोटात वेदना होत असल्याने पोट त्यांनी दाबून धरले। त्यांची प्रकृती बघून महिलांना अश्रू अनावर झाले। तर तिकडे पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात मराठा बांधवांनी जरांगेंच्या सदृढ आरोग्यासाठी आरती देखील केली आहे। जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे चिंता वाढल्याचं पाहायला मिळतंय। आज 6व्या दिवशी देखील जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच आहे। तर आंतरवाली सराटीमध्ये आता महिला आक्रमक झाल्यात। आम्ही मुंबईला जातो आणि सरकारला साडी चोळीचा आहेर देतो असा इशारा महिलांनी दिलाय। जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारो महिला आंतरवाली सराटीत दाखल झाल्यात। उपोषणाच्या 6व्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर महिला मात्र आक्रमक झाल्यात। आम्ही मुंबईला जातो आणि सरकारला साडी चोळीचा आहेर देतो असा इशारा महिलांनी दिलाय। जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारो महिला आंतरवालीत दाखल झाल्यात। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सलग 6 दिवस त्यांचं उपोषण सुरूच आहे। जोपर्यंत अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांची आणि जरांगे पाटलांना सध्या बसणं देखील मुश्किल झालेलं आहे। त्यांना लोकांचा आधार घ्यावा लागतोय। काल त्यांना सलाईन लावण्यात आली होती, मात्र प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाहीये। आज 6व्या दिवशी त्यांची प्रकृती अतिशय खालावल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आपण बघू शकतो की 6व्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू आहे। आपण बघू शकतो की 6व्या दिवशी त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे। आपण बघू शकतो की त्यांच्या पोटात आता वेदना व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात मराठा जे आंदोलक समाज आहे तो या ठिकाणी एकत्रित व्हायला सुरुवात झालेली आहे। मला तरी असं वाटतंय की सरकार जरांगे साहेबांना संपवण्याचं कट रचतंय आणि त्यांना वाटतंय की ते गेल्याच्या नंतर मराठा समाजाचं हे सगळं आंदोलन चिघळलं जाईल। परंतु मला त्यांना एक इशारा द्यावा वाटतोय की हे तुम्हाला फार जड जाणार आहे। आमची मागणी येते म्हणते तो आज तो ह्यो म्हणला तो डुचक्या डोळ्याचा मराठा हे परीक्षा बंद केल्यात लेकरायच्या, यांना आंदोलन घ्यायला ओपत का? आता मुलाच्या परीक्षा आल्यात, मराठ्याच्या मुलांना परीक्षा कशा करता द्यायच्यात? वन हिंडत ते त्यांना नोकऱ्या लागत नाही। परीक्षा देऊन काय करायचंय? परीक्षा कशा कोणा करता द्यायच्या? काय करायचंय परीक्षा देऊन मराठ्याच्या लेकरांना? त्याला माया दया येईना, नुसता परीक्षाचे पाचेत का? यांना मारायचा प्रयत्न करायचा। यांना जर मारलं ना आम्ही आता उद्या मुंबईला निघतो। आमची काही नाही मागणी, एकच मागणी आमची की आमच्या जरांगे पाटलाचं पूर्ण वचन व्हावं म्हणून। का मारायचे आमच्या हालात? तुम्ही मंत्री काय मराठीची अवलाद आहे का नाही कुणाची? का सारे दुसऱ्या जातीचे आहेत का? आमदार जे आहेत ते दुसऱ्या जातीचे आहेत का? मराठी एक नाही का ह्याच्यात? मराठीची अवलाद नाहीच का ह्याच्यात? हे काय सरकार चांगलं आहे का हे? बघू शकतो की संपूर्ण मराठा समाजातून आता आक्रोश बघायला मिळतोय। महिला ज्या आहेत त्या महिलांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। जर जरांगे पाटलांच्या जीवितला कुठलीही हानी झाली तर याला जबाबदार सरकार राहील आणि मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करू असा इशारा देखील या महिलांनी दिलेला आहे। कॅमेरामन मोहम्मद इरफानसह लक्ष्मण सोळुंके, आंतरवाली सराटी।